आता संतांची वाट पूर्वी सगळ्याच ठिकाणी होती महाराज, आता वाट बंद झाली. पूर्वी टीव्हीला होती. हो, मी रोज सांगतो सकाळ संध्याकाळ, ते तुम्हाला ऐकावंही वाटतं. खरं सांगा प्रामाणिकपणानं, 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरातल्या टीव्हीत किती चॅनल होते? तुमच्या घरात किती होते आंबळेकर साहेब? एकच होतं. बाळासाहेब तुमच्या घरी? तुम्ही तर 4-5 कोटीचे मालक आहे, तरी एकच चॅनल होतं 20 वर्षा अगोदर. खरं सांगा बाळासाहेब, एकच होतं. का? चॅनल चेक होतं तेव्हा, ते पूर्ण वेळ दिसायचं नाही. माझे वडील सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. मी घरी आलो की माझे वडील म्हणायचे, बाबू टीव्ही लाव. आमच्या घरी तो खळाला उघडायचा टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट, तो टीव्ही चालू करायचा. 3 भाऊ आमचे वडील नाही, 3 भाऊ मिळून एक टीव्ही होता, ब्लॅक अँड व्हाईट. सगळ्याच घरातली पोरं टीव्ही पाहायला. टीव्ही चालू केली की चित्र नाही. मग माझे वडील मला असं पत्राच्या घरावर चढून द्यायचे. त्यावेळेला छत्र्याही नव्हत्या आणि केबलही नव्हत्या. अँटिना, मी तो अँटिना असा जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो, जळगाव 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 जळगाव, आणि वरून खाली विचारायचो, कार वा आलं काय? आमचा चुलत भाऊ होता, तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या. इन चित्र फिरो थोडा टाइम. चित्र आल्यावर तर आनंदच, प्रमाणच म्हणायचं, पुण्य फळले बहुधा दिवस भाग्य उदय. पण त्यावेळेला चित्र आनंद देणार होत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, खेळ मांडियेला वाळवंटी गाय, ओ भैया भैया रे, ओ भैया भैया, गाड़ी वाला धीरे धीरे से, धीरे से गाड़ी, धीरे से रंगी में बैल गुल ओ आखने वाला महाराजांचा अभंग आहे. दूरदर्शनवर यायचं. आता फुगडी बैलगाडा त्याने घाटात केलाय राडा. आता हा बैलगाडा परवडणार नाही आपल्याला. आपण या बैलगाड्याची माणसं आहे.
या बैलगाड्यातल्या लोकांनी बैलगाड्या सहित जमिनी विकल्या वा तो काही परवडणार आहे का आपल्याला या बैलगाड्याची माणसं आहे आपण